नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। संकष्टी चतुर्थी स्पेशल आज आपण बनवणार आहोत मोदक। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप टाकूया। बदाम आणि काजूचे काप टाकायचे आहे। तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहे। तुपामध्ये काजू बदाम छान भाजले आहे। एका प्लेट मध्ये काढायचे आहे। अजून अर्धा चमचा साजूक तूप टाकूया। 2 वाट्या पोहे टाकायचे आहे। पोहे तुपामध्ये छान भाजून घेऊया। सारखं हलवत भाजायचं आहे। पोह्यांचा कलर चेंज नाही करायचा। कुरकुरीत होईपर्यंत भाजूया। सारखं असं मिक्स करत राहायचं आहे। दोन 3 मिनिटांनंतर पोहे छान भाजले आहे। पोहे थंड होऊ द्यायचे आहे। पोहे छान थंड झाले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे टाकायचे आहे। झाकण लावून बारीक पावडर तयार करूया। पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप टाकूया। तूप छान वितळल्यानंतर 1 वाटी गूळ टाकायचा आहे। कमी गॅसवर गूळ वितळायचा आहे। गुळाचा पाक तयार नाही करायचा। गूळ छान वितळला आहे। बारीक केलेली पोह्याची पावडर टाकायची। अर्धी वाटी मिल्क पावडर टाकूया। इलायची पावडर टाकायची आहे। तळलेले काजू बदाम टाकूया। सर्व छान गुळामध्ये मिक्स करायचं आहे। गॅस बंद करायचा आहे। सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता गॅस इथे बंद केला आहे। मिश्रण इथे सर्व मिक्स झाले आहे। एका ताटामध्ये काढूया। मिश्रण थोडेसे थंड झाले आहे। हाताने मिक्स करायचं आहे। पुन्हा एकदा मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। मिश्रण मिक्सरमधून बारीक तयार करून घ्यायचं आहे। तयार झालेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढायचं आहे। मोदकच्या साच्यामध्ये पिस्त्याचे काप ठेवायचे आहे। थोडे थोडे सारण भरूया। साच्याचे तोंड बंद करून मिश्रण छान दाबून घ्यायचं आहे। साच्यामध्ये मिश्रण छान दाबून झाले आहे। मोदक छान तयार झाला आहे। तयार झाला आहे पोह्याचा कुरकुरीत मोदक। अवश्य तयार करून बघा। तर अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।